नमस्कार, मी आयुष प्रसाद. जेवणासाठी अगर जळगाव कुठल्या गोष्टीसाठी फेमस असेल ते आहे भरीत. आणि जळगावची भरीत म्हणजे महाराष्ट्रभरात आणि अगदी देशभरात सगळे जण ओळखतात. किचन मध्ये जाऊन कसं त्या ठिकाणी महिला भरीत तयार करतात त्याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आणि त्याबरोबर महिलांच्या मतदान जनजागृती व्हावा, महिलांना आपण विनंती करणार आहे की त्यांनी मतदानासाठी पुढाकार घ्यावा. आणि 13 मेच्या दिवशी सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत जो आपला मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवावा. ताई नमस्कार. नमस्कार. अच्छा, तुम्ही कुठे जळगावचे आहे? जळगावचे. आणि किती वर्षपासून तुम्ही भरीत तयार करताय? आम्ही 22 वर्षापासून. आता तुम्हाला एक आपण मतदान बद्दल चर्चा करण्यापूर्वी तुम्ही मला एक गोष्ट सांगा की तुम्ही वांगे कसं निवडतात की या भरीतसाठी वापरायचे की याला वेस्टेज करतात? हे चांगले वांगे एकाकडे काढी घेता. चांगले वांगे तो किडलेला तुम्ही कसं ठरवतात की किडलेला चांगला आहे असलं नाही, आम्ही दिसतं सर्वरून असं पोप लागलेलं दिसतं. मग केव्हा तो खराब सडलेला दिसतं. की टोप लागलेला असेल नाही, तर हो खरेदी चांगला आहे. करा. हे चांगलं आहे. वांगे आले का सगळे वांगे खाली उभरी घेता. मग छाटी त्याला चांगले वांगे पोत्यात भरतात. ते पोते आम्ही इथं लावता सगळे, त्याच्यावर पाणी टाकता, त्यांनी वल्ले करता. तो वांगे आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही त्याला रात्रभर ओलं करता. तर तुम्ही मतदान करताना पण एवढा विचार करून मतदान करतात की नवऱ्याने जो सांगितलं त्याप्रमाणे मतदान करतात? अच्छा, तर मतदान करताना सगळ्या महिलांनी मनाती मतदान करायला पाहिजे आणि जबाबदारीने मतदान करायला पाहिजे. या गोष्टी भारत निवडणूक आयोगाने आपल्याला पण यही सांगितलेलं आहे की मतदान करताना विशेषतः आपल्याला अगदी जबाबदारीने आणि विचारपूर्वक सर्वांनी मतदान करायला पाहिजे. तो यावर्षी कधी मतदानचा दिवस माहिती का? 13 तारीख मईच्या दिवशी. कारण सकाळी किती वाजता सुरू होतं ते मतदान? 7 वाजेपासून. यावर्षी 1 तास भारत निवडणूक आयोगाने वेळ वाढवून दिलेला आहे आणि 6 वाजेपासून सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानची वेळ आहे. तर मला तर एक गोष्टी सांगा, तुम्हाला वेळ मिळणार का? एवढा तुमचा मोठा उद्योग आहे. मालक लोक सुट्टी देतात, मतदान करायला मालक लोक सुट्टी देतात. इथून पण पाठवतात. वांगी जो आहे ते आता या भट्टीवर येतात आणि या भट्टीवर ताई आपण काय करतो? मग याच्या भट्टी पेटवली का मग याच्यावर वांगे रस्तात प्लेन असं सारखे वांगे रस्ता. अच्छा, मग ते वांगे भाजल्या जातात या असे. और मला एक गोष्टी सांगा, तुम्ही ज्यावेळी निवडणूक केंद्रावर जातात तिथे पण जसं आपण स्वयंपाक करतो की पहिले टप्प्यामध्ये बाहेर आपण वांगेला भिजवतो, त्याच्यानंतर भट्टीवर घेऊन येतो. निवडणूक केंद्रावर काय काय टप्पा असतो? तुम्ही गेला असेल पहिले तुम्ही जाऊन नंबर तिथे लावता, फिर तिथे झाल्यानंतर मध्ये गेल्यावर आधार कार्ड ते दाखवता, आधार कार्ड वोटर कार्ड दाखवता. त्याच्यानंतर नाव ओळखतात. तुम्ही वोटर स्लिप माहितीये का? वोटर स्लिप डाउनलोड केलाय का? ऑनलाईन उपलब्ध आहे. माझी सगळ्या लोकांना एक विनंती आहे की वोटर स्लिप साठी तुम्ही आपलं नाम आणि मोबाईल नंबर टाकून आपला वोटर स्लिप आपण डाउनलोड करू शकतो. माझी सर्वांना ही विनंती आहे की आपण सर्वांनी वोटर स्लिप कृपा करून डाउनलोड करून घ्यावा. त्या वोटर स्लिपचे जो वेबसाईट आहे डिस्क्रिप्शन मध्ये खाली या व्हिडिओच्या खाली देण्यात आलेला आहे. माझी सर्वांना विनंती राहील की वोटर स्लिप कृपा करून मतदान करण्याच्या आधी डाउनलोड करून घ्यावा. एक बार जसे आपण स्वयंपाक करतो या सेम पद्धत मध्ये आपल्या निवडणूक प्रक्रियामध्ये आपण जातो. सर्वप्रथम तिथे गेल्यानंतर आपण आपली ओळखपत्र दाखवतो. ओळख झाल्यानंतर आपल्या हातात आपण सही लावतो. त्या झाल्यानंतर आपण मतदान करण्यासाठी ईव्हीएमच्या बटन दाबवतो. ज्यादा सोपं काय स्वयंपाक करणं की मतदान करणं? मतदान करणं. आता तो भरीत आपण या ठिकाणी एक वेळा तयार केला म्हणजे या पर भिजला, त्याच्यानंतर आपण काय करणार? एक वेळा आपलं भरीतच्या आपण स्किन काढला तर असा तयार होतो. गाडीवर घातल्यानंतर ते असं तयार होईल. नंतर आपली प्रोसिजर चालू आहे पुढची. हे भांड्यामध्ये पितळी भांड आहे. पितळी भांड्यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे. मतदान करताना पण आपल्याकडे जसं या मीठ आपण यासारखं मीठ आपण टाकतो. मतदान करण्यासाठी आपण प्रत्येकानं इलेक्शन फोटो आयडी कार्ड आपण दिलेलं आहे. माझी आपल्या सर्वांना यही विनंती राहील की आपण 12 प्रकारचे डॉक्युमेंट्स घेऊन आपण मतदान प्रक्रियामध्ये पुढे जाऊ शकतात, आपल्या ओळख करू शकतो. या 12 प्रकारचे डॉक्युमेंट्स आहे: मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र, छायाचित्र असलेले बँकेचे पासबुक, पॅन कार्ड, श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा जॉब कार्ड,
कामगार मंत्रालयाद्वारे दिले गेलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्ती वेतन दस्तावेज, खासदार, आमदार, विधान परिषद सदस्यांनी दिलेले ओळखपत्र आणि आधार कार्ड. शेंगदाणे टाकणार आहे. आपण गेल्यावर ठेचा. आता आहे लसूण, लसूणची पेस्ट. लसूणची पेस्ट तयार करू. हो, हे खोबरं किस टाकतोय आपण आता. आता आपण धनिया टाकून राहिले. धनिया. हो, बरोबर. माझी सर्वांना यही विनंती राहील की फक्त काय वेळासाठी 13 मेच्या दिवशी फक्त काय वेळासाठी जाके मतदान करून यावा. त्याच्यानंतर दिवसभर बसून घरगुती भरीत आपण तयार करून त्याचा आनंद घ्यावा. ताई, मला एक गोष्टी सांगा की मतदान केंद्रामध्ये महिलांना काय अडचण असते का? की जसं मासिक पाळीचे दिवस आहे आणि शौचालय उपलब्ध नाही. हा, शौचालय आहे का तिथे? शाळेमध्ये असतात ना. हो, शाळेत असतात. आणि महिलांनी पुरुषसाठी वेगळी शौचालय. हो, आणि उन्हाचे दिवस असेल तर आपण काय करतो? मंडप टाकलेले असतात ना. आणि पिण्याच्या पाण्याची सोय? जार असतात. अरे हा, जार असतं ना, बरोबर आहे. जार असतात. अरे ताई, मला एक गोष्टी सांगा की या वर्षी तुम्ही काय नवीन ऐकलंय का की आपल्याकडे मतदान केंद्रावर काय नवीन नियोजन करण्यात आलेलं आहे? हो, ऐकलं या वर्षी की आशा वर्कर राहणार आहे, अँब्युलन्सची सोय. अच्छा. आणि यदि काही काही महिलांकडे आणि काही त्यांची जो सासूबाई आहे त्यांच्याकडे एक लहान मुलं असेल अगदी 2-3 वर्षाच्या, त्याला सांभाळायचे आहे, त्यामुळे महिला म्हणतात की मी मतदान करायला जाणार, तर त्याबद्दल त्यांना काय सांगणार आहे? अंगणवाडीची सोय आहे, तिथे लहान मुलं सांभाळू शकतात. हा, बरोबर आहे. तो त्या सांभाळण्यासाठी तुम्ही हे सगळे नियोजन करण्यात आलेलं आहे, तर महिलांना कुठली अडचण होणार नाही. थोडक्यात या वर्षी मतदान नाही करण्याचं काय भानही नाही, बरोबर आहे की नाही? तो या वर्षी ज्या लोकांच्या मनात आहे की सुट्टीचे दिवस आहे, काय चांगला भरीत तयार करायचं आहे, भरीत कसं तयार करायचं आहे वो आपण सांगितलेलं आहे, मतदान कसं करायचं आहे वो आपण सांगितलेलं आहे. तो या वर्षी मतदान पण करा, लोकशाहीच्या त्योहारमध्ये तुम्ही सहभाग नोंदवा आणि सर्वात महत्वपूर्ण त्याच्यानंतर भरिताचा आनंद पण. चला चला आता चला 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 हो मतदान करू.